तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकलाय। टीव्हीके सरकारला 144 आमदारांनी पाठिंबा दर्शवलाय। अण्णा द्रमुकच्या 22 आमदारांनी देखील व्हीप झुगारून त्यांना मतदान केलंय। द्रमुकच्या आमदारांनी देखील सभात्याग केला, तर अण्णा द्रमुक टीव्हीके मध्ये गेल्यानं एनडीए मधील पहिली फूट दिसून आली। मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत आपला बहुमताचा ठराव यशस्वीपणे जिंकलाय। अण्णा द्रमुकचे सरचिटणीस एडापड्डी पलानीस्वामी यांचा विरोध आणि ताकीद धुडकावून त्यांच्याच पक्षातील बंडखोर गटानं विजय यांच्या बाजूने मतदान केल्यानं सरकार बहुमतानं टिकलंय। विधानसभेत झालेल्या या महत्त्वपूर्ण मतदानानंतर विजयाच्या समर्थनार्थ 144 मतं मिळाली आहेत। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, मोठी घडामोड घडली आहे तामिळनाडूत। विजय हा दक्षिणेतील राज्यांसाठी प्रभावी आणि परिणामकारक ठरणारा आहे। एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने प्रकर्षाने जाणवतो। विजयच्या समर्थनार्थ 144 मतं मिळालेली आहे। एआयडीएमकेच्या साधारण 25 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिल्याचं चित्र सध्या तरी पाहायला मिळते, मात्र त्याची अधिकृत आकडेवारी अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की डीएमकेने ऐन मुवमेंटला त्या ठिकाणून सभात्याग केला। याच्या अर्थाने डीएमकेने राजकारण समजून घेतलं, तिथल्या जनतेच्या भावना सध्या तरी विजय यांच्या सोबत आहेत आणि आम्ही एमकेन प्रकारे जनते राजकारणाच्या संदर्भामध्ये आम्ही त्याच्या सोबत आहोत, जनमत त्यांना आहे। आणि जेव्हा विजय यांची लोकप्रियता घसरेल, कमी कमी होत जाईल, तेव्हा त्यांना हे सांगायला होईल की आम्ही विजय यांच्या समर्थनार्थ होतो, त्यांना मदतही केली आणि भविष्यामध्ये जेव्हा हा ओघ ओसरेल तेव्हा त्यांना राजकारण करता आलं नाही। भविष्यात जर पाठिंबा काढायची गरज पडली, डीएमकेने सध्या शांततेची भूमिका घेतलेली आहे आणि टीव्हीकेला म्हणजे विजय यांच्या पक्षाला ज्या ज्या पक्षातील लोकांनी पाठिंबा दिला आहे, सीपीआयएम, सीपीआयएम, आययूएमएल, व्हीसीके, हे सगळे एक का डीएमकेच्या बरोबर राहिलेले आहेत। इव्हन काँग्रेस देखील त्यांच्या सोबत राहिले आहेत। हे सगळे पक्ष आता सध्या विजय यांच्या बाजूने उभा आहेत आणि विजय यांची जेव्हा लोकप्रियता घटेल किंवा ती कायम राहिली तर विजय यांना अशाच पद्धतीने पाठिंबा दिला जाईल। मात्र एआयडीएमके साठी हा सगळ्यात मोठा फटका आहे। एआयडीएमके मध्ये मोठी फूट पडलेली आहे, हे या निमित्ताने समोर आलंय। आता फूट पडलेल्या आमदारांवरती काय कारवाई होते का, पुढे काय घडतंय हे पहा। बरोबर आहे, जोसेफ यांचा हा मोठा विजय आहे। शिवाजी, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांना समर्थन देखील मिळालंय। पुढे काय घडामोडी घडतात तामिळनाडूमध्ये ते देखील तुमच्याकडून जाणून घेऊ। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।